जणी आम्ही वाल करतो, शेती करतो. आता शेतांच्या दारी भाजून आता नाचणी भाजताव. एवढी कामं आम्ही करताव. शेतकरी जागा झालाय, टाका पुढे पाय, कोणाला भिणार नाही. शेतकरी जागा झालाय, टाका पुढे पाय, कोणाला भिणार नाही. बचत गट मिळून हे आम्ही नाचणी करतो. आता हा नाचणीचा रोप आम्ही भाजताव, त्याच्यावर आम्ही कशेर म्हणून गावात आणलाय आणि ही बकरीची लेंडी आम्ही त्याच्यावर लावतो. मग नंतर आम्ही पेटवून त्याच्यावर नाचणी फेकणार. हाय नमस्कार. तर मंडळी आजचा व्हिडिओ असा आहे की आमच्या गावातल्या महिला आहेत तर त्या म्हणजे त्यांचा गट आहे 21 जणांचा. ते 21 जणी आहे ना म्हणजे शेतीचं कामं करतात. म्हणजे नाचणी असेल, नाचणी, वरी, त्याच्यानंतर मग शेत लावणी म्हणजे शेत भातीची कामं, हे सगळ्या गोष्टी करत असतात. तर आज त्या म्हणाल्या की आज आपली भाजवल आहे त्यांची, म्हणजे दार भाजतात ना, म्हणजे कोकणात एक पारंपरिक पद्धत आहे. तर म्हणजे आता समजा शेत लावायचं असेल तर ते भाजायला लागते. थोडासा तो एरिया असतो तेवढा भाजवल करायचा असतो, म्हणजे शेणखत वगैरे टाकून पालापाचोला टाकून ते भाजतात तेवढा भाग, आणि मग तेवढ्याच भागात ते पेरतात. म्हणजे नाचणी असेल, वरी असेल किंवा भाताची शेती असेल तर तो तेवढाच भाग ते भाजतात आणि मग त्याच्यातच पेरणी केली जाते. आणि मग नंतर मग ते रोप उगवतं, तो पूर्ण शेतामध्ये त्यांना लावायचं असतं. तर आज आहे नाचणीची भाजवल त्या महिलांची, म्हणजे ते पूर्ण गट आहे त्यांचा 21 जणांचा. तर त्या म्हणाले की आम्ही काय करतो, कशा पद्धतीने ती वेचतात, ती पूर्ण भाजवल करतात. तर त्याच्या संदर्भात तो एक व्हिडिओ बनव. तर म्हटलं ठीक आहे आपण बनव. तर आता त्यांचं म्हणजे ते कशा पद्धतीने, म्हणजे आता पालोपाचोला जमा करतात, त्याच्यानंतर शेणखत वगैरे जमा करतात. म्हणजे बकरीचा असेल, गाय बकऱ्यांचा असेल, तो पूर्ण शेणखत ते जमा करतात आणि मग ती पूर्ण भाजवल ते त्या ठिकाणी तयार करते. तर मी थोडक्यात तुम्हाला तो व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो कशा पद्धतीने ते करतात. तर एक त्यांची ती मेहनत असते. त्यांचा पूर्ण तालुक्यामध्ये काय नंबर आलेला आहे. तर म्हणजे नाचणी वऱ्यांमध्ये आत्ता लोक म्हणजे शेतीचे कामं करण्यासाठी लुप्त होत चाललेले आहेत. म्हणजे काय, सगळी लोक मुंबईसारख्या शहराकडे वळलेत आणि मग शेती करण्यासाठी कमी लोक राहतात. तर या लोकांनी आता कुठेतरी एक गेली 4 वर्षापासून नाचणी, वरी, शेतीची कामं अतिशय जोमाने करतात. त्यांचा नंबर सुद्धा आलेला आहे नाचणी, वरी ह्या शेती भातीमध्ये. तर आज आहे त्यांची भाजवल. तर म्हटलं चला आपण तो त्यांच्या संदर्भात एक व्हिडिओ बनवू. तर चला दाखवतो कशा पद्धतीने ती लोक कामं करतात. तर ते एक आज आहे भाजवलाचा आपला व्हिडिओ. आपली कोकणातली लाल परी गेलेली आहे बघा. अतिशय जबरदस्त नजारा दिसला. तर बघा या शेतामध्ये ह्या महिला या ठिकाणी भाजवल करणार आहेत. म्हणजे जे गरजेचं नाचणीची भाजणी आज ह्या ठिकाणी आहे, नाचणीची भाजवल. तर बघा त्यांनी शेण गोले वगैरे आणलेले आहेत या ठिकाणी बघा दिसतंय. आणि जो जाळ्यासाठी पालोपाचोला पाहिजे तो देखील यांनी या ठिकाणी जमवून ठेवलेला आहे. आता सगळ्या गेल्यात रानात. आता त्यांचा येतेवेळी एक तुम्हाला लूक दाखवतो कशा पद्धतीने ते मेहनत करतात. तर मंडळी बघा या ठिकाणी ते जंगलातून घेऊन आलेत कवाल, जो त्यांना भाजण्यासाठी पाहिजे. ते बघा कशा मोळीच्या मोळी घेऊन डोक्यावर या भर उन्हातून ते लोक मेहनत घेत असतात. ते या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते. तर बघा हे असते गावाकडच्या लोकांची मेहनतीची काम, शेतीची काम. बघा किती भारा मोठा आहे त्यांच्या डोक्यावर. मोळी आहे, गवताची मोळी आहे. प्रत्येक जण आपली काम करतायत. आणि इथे आणून त्यांना या शेतात टाकायचं आहे.
बघा आता त्यांनी पूर्ण पालोपाचला म्हणजे गावात आणलेला आहे ते आता या ठिकाणी त्यांना वेचायचं आहे शेतामध्ये. तर बघा या ठिकाणी शेतात वेचायचं आहे ती पूर्ण आता या ठिकाणी हे शेत वेचतील आणि याच्यात शेणखत वगैरे सगळं टाकतील. बघा या ठिकाणी कडक झालाय गोबर. हा सोडतो आईला देतेच जा दे. नको तिथं नको जाऊ तू. नको तिथं ठेवतो. हा तू त्या सावलीत जाऊन बस. हा तिथं सावलीत जाऊन बस. तर बघा या ठिकाणी प्रत्येक महिला कशा प्रामाणिकपणे आपलं काम करत आहेत. कारण का ह्या भर उन्हात आता दुपारचे वाजलेत 12 आणि ही लोक या ठिकाणी काम करताना आपल्याला दिसतात. पूर्ण नाचणीवरी जे लोक करतात महिला ह्या 21 जणांचा गट आहे या ठिकाणी बघा. आणि यात आनंदाची बातमी सांगतो, हे आपल्या तांदेकर ताई आहेत. झूम करून दाखवतो. यांनी नुकतीच या आता आपल्या काहीतरी 48 वर्षात 10वीची परीक्षा पास केलेली आहे बघा. आनंदाची बातमी आहे. ह्या वयात या तांदेकर ताईंनी 10वीची परीक्षा दिली आणि त्या पास देखील झाल्या. यामध्ये 48 वर्ष आहे त्यांचं. तर बघा इतका ऊन लागतं आणि या उन्हातून ह्या महिला सगळ्या काम करतायत. तर आता पूर्ण त्यांनी वेचून घेतलेलं आहे. म्हणजे जे आणलेलं आहे ते सगळं वेचून घेतलेलं आहे बघा या ठिकाणी. तीन बोला. देवांची नावं घ्यायची. तुम्ही उचला मग ते बोलतील. आम्ही गेले शेताच्या बांधावरी ग, शेताच्या बांधावरी. आम्ही गेले शेताच्या बांधावरी ग, शेताच्या बांधावरी. आम्ही गेले शेताच्या बांधावरी ग, शेताच्या बांधावरी. आम्ही गेलो शेताच्या बांधावरी ग, शेताच्या
शेताच्या बांधावरी आम्ही गेले नाचनी भाजाया ग नाचनी भाजाया आम्ही गेलो नाचणी वाजाया ग नाचणी वाजाया आम्ही गेले नाचनी भाजाया ग नाचनी भाजाया आम्ही गेलो नाचणी वाजाया ग नाचणी वाजाया नाचनी बसताना बसताना ग नाचनी बसताना बसताना नाचणी वाजताना वाजताना ग नाचणी वाजताना वाजताना नाचनी बसताना बसताना ग नाचनी बसताना बसताना नाचणी वाजताना वाजताना ग नाचणी वाजताना वाजताना लागली भूक इताना नाग भूक नाही तान लागली भूक नाही तान ग भूक नाही तान लागली भूक ना तान ग भूक ना तान लागली भूक नाही तान ग भूक नाही तान चला बानु सावली तबासाय ग चला बानु सावली तबासाय चल बाय सावलीत वासाय ग चल बाय सावलीत वासाय चला बानु सावली तबासाय ग चला बानु सावली तबासाय चल बाय सावलीत वासाय ग चल बाय सावलीत वासाय चला बानु सावली तबासाय ग सावली तबासाय चल बाय सावलीत वासाय ग सावलीत वासाय थोडी जरा विश्रांती घ्या ग 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 आपणच काम हे करू नाग काम हे ना करू आपण काम हे आपणच काम हे ना करू ग काम हे ना करू आपण काम हे ना करू ग काम हे ना करू या रवला करणी बाया ग या रवला करणी बाया या रवला करणी बाया ग या रवला करणी बाया या रवला करणी बाया ग या रवला करणी बाया या रवला करणी बाया ग या रवला करणी बाया या काय शेतीत उतारती ग शेतीत उतारती 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 शेती औषणी करती ग शेती औषणी करती शेती औषणी करती ग शेती औषणी करती शेती औषणी करती ग शेती औषणी करती शेती औषणी करती
करती शेती गाठानी करती गाठानी करती शेती गटानी करती गटानी करती शेती गाठानी करती गाठानी करती शेती गटानी करती नाचनी हावसानी हावसानी कापती गण हावसानी कापती भाजती बोलूया बघा काही महिला अजून हा आणायला जातलेत पालोपाचोला आणि ह्या बकरीच्या म्हणजे शेण गोला इथे टाकून घेतात त्या ठिकाणी बघा भर उन्हात 12 वाजलेत आणि या उन्हातून ह्या महिला कामं करतात. कोकणच्या बायला आहे बघ लक्ष्मीने देव कशा तो नको तिला शिवण्या किती पण शिवणे आहे जाऊ मी जा दर लाव काय थांब मावशी या शेण खात्याचं थोडस महत्व सांग तू का कशासाठी टाकला पाहिजे काय होते ह्यानी टाकून कारण का बायका आहे ना तुमचा व्हिडिओ बघतात लोक लोकांना आवडतं बघायला ह्या सगळ्या गोष्टी आता लोक करत नाही ना नाचणीवरी मग आणि हा तुमचा व्हिडिओ आठवण म्हणून राहील काय बोलू मित्रांनो तुम्हाला तुमच्या पद्धतीने जे काय बोलायचं ते बोला हा पण आपल्याच भाषेत सांगा म्हणजे लोकांना पण समजतं मस्त हो मला ही आम्ही बचत गट मिळून हे आम्ही नाचणी करतो. आता हा नाचणीचा रोप आम्ही भाजतो त्याच्यावर आम्ही कशेर म्हणून गावात आणलाय आणि ही बकरीची लेंडी आम्ही त्याच्यावर लावतो मग नंतर आम्ही पेटवून त्याच्यावर नाचणी फेकणार. नंतर मग आम्ही नांगरून नाचणी पेरणार. नाचणी उगावली का आम्ही आवडतो एवढ्या ह्या भागामध्ये त्याच्या पुढं खत हा नाचणीला आमच्या पेंड्यांचा असा आम्ही उपयोग करतो ना. एवढ्या महिला आम्ही खाऊन बचत गट 21 जणी आहात ना तुम्ही 21 जणी 22 जणी आम्ही 22 जणी आम्ही वाल करतो शेती करतो. आता शेतांच्या दारी भाजून आता नाचणी भाजतो. एवढी कामं आम्ही करतो तर आम्ही मांग पडत नाही आम्ही पुढंच जाणार. बरोबर आहे त्याला तालुक्यातच नंबर आला होता ना नाचणीवरीच्या काम करतो त्या तुमच्या गटाचा आम्ही एवढा करू. आम्ही 2 वर्ष आमचा 3रा वर्ष आमचा चालू झाला. आम्ही शेती वाल आणि नाचणी प्रथम नाचणीचा पीक आम्हाला भरपूर भेटला. गेल्या वर्षी जरा कमतरता पडली कारण पाऊस जाम नाचणी शेतातच त्याच्यामुळं आम्हाला काही नुकसानमध्ये आलो परंतु आम्ही काही पाठी पडू नाही. आम्ही म्हणलो करायचाच ह्यातून आपल्या गावाचं नाव पुढं आणायचाच. रावला गाव आमचा तर आम्ही एवढा करून आमचा पहिला नंबर आला. ताल्या तालुक्यात आमचा पहिला नंबर. आम्ही आमची ही तुमच्या बचत गटाचं नाव काय सरस्वती
सरस्वती ना, संतोषी माता संतोषी माता. संतोषी माता बचत गट, संतोषी माता बचत गट आम्ही एवढा करतो रावल्यातला. लावल्यात बघा पूर्ण त्या निशात आता गवतांनी वेचलेला आहे, पूर्ण वेचलेला आहे आणि त्याच्यावर मग बकऱ्यांचं शेणखत टाकला जातो का, तर त्यांनी थोडक्यात तेवढी माहिती दिलेली आहे कशासाठी करतात, काय करतात. तर बघा या भर उन्हात ह्या महिला या ठिकाणी येऊन कामं करतात आणि ते स्वतः बोलतात की आम्ही वालाची शेती करतो, नाचणी, वरी, भात शेती, या सगळ्या ह्या संतोषी महिला बचत गट आहे त्यांच्या मार्फत ह्या महिला रवले गावातील आहेत. तर त्यांनी संपूर्ण हे काम करतात, गेली 3-4 वर्ष या ठिकाणी ते काम करतात ना. ह्या वर्षी देखील त्यांनी नाचणीचं या ठिकाणी केलेलं आहे. आता नाचणीची भाजवल आहे आज, त्याच्यानंतर मग हे पावसाळी याची पेरणी होईल. बरोबर, चिपळूण पर्यंत ह्या गेलेत लोक, म्हणजे प्रशिक्षण म्हणजे आम्ही लोणेला प्रशिक्षण केला, सुनला केला, वयाला केला. बघा ह्या महिला चांगला चालू आहे. आम्ही बचत शेतीची उगवण क्षमता ही सुद्धा आम्ही करता. खताचा हे आम्ही करतो स्वतःहून बरोबर. खत तयार करतो. तुम्ही आता ही पण आलव्यांचा पण काहीतरी उपक्रम केला होता ना, आणि आम्ही आलव्याचा पण उपयोग केला, आलवी पण केली, इकली पण. विकलं पण त्यांनी. तर बघा ह्या महिला बचत गट आहे संतोषी माता बचत गट, त्या वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे रायगड जिल्ह्यात म्हणा, इतर रत्नागिरी चिपळूणमध्ये पण हे प्रशिक्षणासाठी जातात. याहून अधिक बांद्रा या ठिकाणी सुद्धा यांनी प्रशिक्षणाला गेलेले आहेत, कारण का माझी स्वतः आई याच्यामध्ये काम करते, त्यांच्यासोबत संगतीने यांच्या जोडीला काम करते. त्याच्यामुळे हे लोक वेगवेगळ्या ठिकाणी प्रशिक्षण सुद्धा घेतात. या उलट काय ते स्वतः पिकांसाठी खत देखील तयार करतात. इतकं ह्यांनी म्हणजे ह्या बचत गटातून ह्यांनी स्वतःसाठी डेव्हलप केलेलं आहे या ठिकाणी. याहून काय तर ह्या वर्षी त्यांनी आलब्यांचं पीक देखील केलं होतं, घरगुतीच आलब्या पिकवल्या होत्या, विकल्या देखील. म्हणजे अशा प्रकारे ह्यांची मेहनत असते. तर आज आहे यांचा भाजवलीचा कार्यक्रम, म्हणजे नाचणी भाजवलीचा कार्यक्रम. आज ह्या भाजतील आणि मग येणाऱ्या पेरणीच्या टायमात ती नाचणी पेरली जाईल आणि पेरली जाईल, त्यानंतर ती उगवली जाईल आणि पूर्ण शेतामध्ये नाचणीची बी केली जाईल. बघा अशा भर उन्हातून जोमाने कामं करतात, अजूनपर्यंत गवत आणतात. बघा या ठिकाणी आता कदाचित ऊन झालाय, तर आता विश्रांती घेतील. बघा संपूर्ण ही दार एरून झालेली आहे, गवत सगळीकडे पसरवलेले आहे लोक. आता शेणखत म्हणजे बकरी आणि गाय गुरांचं शेणोले आणलेले आहेत, ते याच्यावर हातरायचे आहेत खतासाठी. ते या ठिकाणी हे हातरतील आणि मग त्याच्यानंतर मग हिला पेटवली जाईल. तर बघा तर बघा या ठिकाणी पूर्ण एवढा दुपारचा ऊन 12:30 झालेले आहेत आणि या ठिकाणी या महिला काम करताना आपल्याला या ठिकाणी दिसते. पूर्ण दारी वेचून झालेली आहे आणि शेणखत मारतात, शेणोल्या.
वरती नुका लाव. वरती जाऊन नको. या ठिकाणी भाजवलीला सुरुवात झालेली आहे आणि आग लावलेली आहे. आता संपूर्ण जलस्फोरण यांना या ठिकाणी थांबावं लागेल, कारण का हवा सुटली दुपारची, तर वानवा लागण्याची शक्यता असतं. म्हणून प्रत्येक बायकांच्या हातात बघा निगडीचे टाले आहेत, जेणेकरून गवत आहे आजूबाजूला, तो गवत कुठे पसरू नये आग यासाठी त्यांच्या हातात निगडीचे टाले आहेत. आग लावलेली आहे. हा इकडपर्यंत आग पसरू नये म्हणून प्रत्येकाने निगडीचं टालं, काजूचं टालं घेऊन उभे आहेत, जेणेकरून वनवा नाही लागला पाहिजे. एवढं देखील ह्या महिला, ह्या बायका सुरक्षा आणि सज्ज असतात. तर बघा या ठिकाणी दिसते, त्यांना माहिती आहे आपल्याला जितकं जालायचं आहे तितकंच जालायचं आहे आणि यानं इथपर्यंत जालायचं आहे. तर तिथपर्यंत जायला नको म्हणून त्या एवढ्या दक्षता घेतात, कारण का भाजवल अशाच प्रकारे असते. एका दोघांची कामं नसतात ही. तर बघा हा पूर्ण शेत त्यांना झालायचा आहे नाचणीसाठी, कारण का शेणखुली खते वगैरे याच्यात पीक केलेले आहे. तर बघा या ठिकाणी हे भाजवल, ही भाजवल कशासाठी असते तर ह्यामध्ये म्हणजे शेणखत वगैरे टाकून भाजवल केली जाते, म्हणजे जेणेकरून आता पेरणी केली जाईल तर त्या जागी ते रोपटं चांगलं उगवतं, म्हणजे ही नाचणीची भाजवल आहे अशा प्रकारे. बघा सगळ्या बायका, कारण का आगीचा आग दुसऱ्या ठिकाणी जाऊ नये म्हणून त्या बाजूनी ही भाजवल म्हणजे आग रोखतायत. हे असे प्रकारे खूप कठीण काम आहे, मेहनतीचं काम आहे. या ठिकाणी पूर्ण महिला अतिशय प्रामाणिकपणे काम करत असतात. अशा रीतीने पूर्ण भाजवलीचा कार्यक्रम झालेला आहे. बघा पूर्ण भाजवल झालेली आहे या ठिकाणी आणि या सगळ्या बायका विश्रांती करतात. बोला नाही नाही मला नको, नाही नाही पिया तुम्ही. आम्ही शेतकऱ्यांच्या मुली, नको आम्हाला पावडर लाली, नको आम्हाला पावडर लाली. आमची शेतीची माती बरी, आमची शेतीची माती बरी. आम्ही शेतकऱ्याच्या मुली, आम्ही शेतकऱ्याच्या मुली, नको आम्हाला पावडर लाली, नको आम्हाला पावडर लाली. आमची शेतीची माती बरी, आमची शेतीची माती बरी. आम्ही शेतकऱ्यांच्या मुली, आम्ही शेतकऱ्यांच्या मुली, नको आम्हाला पावडर लाली, नको आम्हाला पावडर लाली. आमची शेतीची माती बरी, आमची शेतीची माती बरी. आम्ही शेतकऱ्यांच्या मुली, आम्ही शेतकऱ्यांच्या मुली, नको आम्हाला पावडर लाली,
नको आम्हाला पावडर लाली आमची शेताची माती बरी आमची शेताची माती बरी शेतकरी जागे जरा टाका पुरे पाय कोणाला भिणार नाही हो शेतकरी जागे जरा टाका पुरे पाय कोणाला भिणार नाही हो शेतकरी जागा झाला टाका पुढे पाय कोणाला भिणार नाही शेतकरी जागा झाला टाका पुढे पाय कोणाला भिणार नाही शेतकरी जागे जरा टाका पुढे पाय कोणाला भिणार नाही शेतकरी जागे जरा टाका पुरे पाय कोणाला भिणार नाही शेतकरी जागा झाला टाका पुरे पाय कोणाला भिणार नाही शेतकरी जागा झाला टाका पुरे पाय कोणाला भिणार नाही नको आम्हाला शिरकंडपुरी 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 आमची नचण्याची भाकरी बरी आमची नाचण्याची 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 भाकरी बरी शेतकरी जागे जरा टाका पुरे पाय कोणाला भिणार नाही शेतकरी जागे जरा टाका पुरे पाय कोणाला भिणार नाही शेतकरी जागा जरा टाका पुढे पाय कोणाला भिणार नाही शेतकरी जागा जरा टाका पुढे पाय कोणाला भिणार नाही शेतकरी जागे जरा टाका पुरे पाय कोणाला भिणार नाही शेतकरी जागे जरा टाका पुरे पाय कोणाला भिणार नाही शेतकरी जागे झाला टाका पुढे पाय कोणाला भिणार नाही शेतकरी जागा झाला टाका पुढे पाय कोणाला भिणार नाही आम्ही शेतकऱ्यांच्या मुली आम्ही आम्ही शेतकऱ्यांच्या मुली बोलत एकदा बोला एकदा बोला आम्ही शेतकऱ्यांच्या मुली नको आम्हाला शिरकंडपुरी आम्ही शेतकऱ्यांच्या मुली नको आम्हाला शिरकंडपुरी आमची वाऱ्याची भाकरी खरी आमची वाऱ्याची भाकरी खरी आमची वाड्याची भाकरी खरी आमची वाड्याची भाकरी खरी शेतकरी जागे जरा टाका पुरे पाय कोणाला भिणार नाही शेतकरी जागे जरा टाका पुरे पाय कोणाला भिणार नाही शेतकरी जागे झाला टाका पुढे पाय कोणाला भिणार नाही शेतकरी जागे झाला टाका पुढे पाय कोणाला भिणार नाही तर मंडळी बघा, विश्रांतीसाठी मी झाडाखाली बसलोय. तर आजचा व्हिडिओ असा होता की आमच्या गावातील महिला आहेत संतोषी माता बचत गट यांच्यामार्फत आज नाचणीची भाजवलीचा कार्यक्रम आहे यांचा. म्हणजे नाचणी भाजवल म्हणजे हा महिला बचत गट आहे तो संपूर्ण काय शेती करतो, वालाची पेरणी करतो म्हणजे वालाची शेती करतात, नाचणीवरी आलब्यांचं शेती करतात, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं हे महिला काम करतात. तर मला असं वाटलं की आज ते खूप मेहनतीने काम करतात. तालुक्यात त्यांचा पहिला नंबर देखील आलेला आहे नाचणीच्या शेतीमध्ये. तर म्हटलं एक कुठंतरी आपला व्हिडिओ त्यांचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आला पाहिजे या हेतूने
म्हटलं त्यांचा एक व्हिडिओ बनव. कारण का या भर उन्हात त्या मेहनतीने एवढ्या महिला काम करतात, वालाचे असेल, नाचणीचे असेल, शेतीचे असेल, म्हणजे सगळ्या प्रकारचे कामं अगदी जोमाने आणि प्रामाणिकपणे करतात ते लोक. तर म्हटलं आपण देखील त्यांचा एक मेहनतीचा व्हिडिओ, आजपर्यंत त्यांचा व्हिडिओ कोणी बनवला नाही, पण म्हटलं आपण बनवू. कारण का आपल्या गावातील त्या महिला आहेत, लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपलं आहे. कारण की त्यांची मेहनत खूप प्रामाणिकपणे आहे त्यांची. तर म्हटलं आपण करू. तर आज आहे त्यांचा नाचणी भाजवायचा कार्यक्रम, म्हणजे नाचणी भाजतात. आज ते नाचणी भाजून येणाऱ्या काळात पेरणी करतील. पेरणी केल्यानंतर नाचणीची लावणी करतील आणि उगवल्यानंतर ते बाजारात मार्केटिंगसुद्धा करतात. अशा प्रकारे त्यांचं एक हे आहे, नेटवर्क आहे. पूर्ण महिला आहेत, गावातील महिला आहेत, अगदी जोडीने आणि संगतीने आणि शेताच्या बांधावर अगदी जोमाने गाणं म्हणत म्हणत हे आवडीने कामं करत असतात. एक महत्त्वाची गोष्ट आहे त्यांच्यासोबत, म्हणजे मी या ठिकाणी आलो, अगदी जोडीने आणि आवडीने ते शेतीची कामं गाणी गात गात करतात. अतिशय मला देखील ते आवडलं सगळ्या गोष्टी. तर म्हटलं आपल्या चॅनलवर तो व्हिडिओ आला पाहिजे. तर हा आजचा व्हिडिओ ह्यांच्या मेहनतीचा, यांच्या नियोजनाचा आणि ह्यांच्या प्रामाणिक गोष्टीचा हा व्हिडिओ होता. म्हणजे आज होती नाचणीची भाजवल, तर त्यानिमित्ताने हा व्हिडिओ बनवला. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवा. आणि जर तुम्हाला ह्यांचे व्हिडिओ आवडल्या तर नक्कीच येणाऱ्या काळात पेरणीचे असतील, लावणीचे असतील व्हिडिओ नक्कीच मी बनवेल. तर मंडळी, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच कळवा. तर मित्रांनो, याच ठिकाणी थांबतो. भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये.